श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 15 एप्रिल या दिवशी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला देह ठेवला होता आणि आपले अवतार कार्य संपवले होते. तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 15 एप्रिलपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणूनच स्वामी चरित्र पारायण करायचे आहे. स्वामी चरित्र पारायण करताना कोणतेही नियम नाही. भक्त स्वामीने श्रद्धेने आणि भक्तीने केलेली सेवा स्वामींना खूप आवडते. म्हणूनच जसं जमेल तसं करा. फक्त तुमची इच्छा पाहिजे सेवा करण्याची, पारायण करण्याची. पारायण कसं केलं पाहिजे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामी पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका. तर स्वामी चरित्र सारामृत हे संकल्पयुक्त करू शकतो. तुमची इच्छा असेल तर संकल्पयुक्त करा, नसेल तर अशीच सेवा करा. पण संकल्पयुक्त पारायण केल्यामुळे आपण तेवढे पारायण पूर्ण करतो जेवढे आपण स्वामींना संकल्प केलेला असतो. स्वामी महाराजांना आपण एक वचन दिलेलं असतं. मनात एक प्रकारचा धाक असतो की मी स्वामीसमोर संकल्प केला आहे, मला ते पूर्ण करावंच लागेल. संकल्प असा करा की स्वामी मी या कार्यासाठी सेवा करत आहे. स्वतःचं नाव घ्या. गोत्र माहीत असेल तर ते घ्या. स्वामींना केंद्रात जाऊन श्रीफळ, खडीसाखर, फुलं ठेवा आणि स्वामीसमोर प्रार्थना करा की स्वामी माझं पारायण मी 11, 21 जे तुम्हाला जमेल तेवढा संकल्प करा. तेवढे पारायण पूर्ण करून घ्या. स्वामी सेवा करायला कुठलेच बंधन नाही. ज्यांना स्वामी चरित्र पारायण करणे शक्य नसेल त्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. जेव्हा आपण स्वामींचे नामजप करतो तेव्हा स्वामी त्याला अखंड जपत असतात. स्वामींनी आपल्याला जपावं म्हणून तर आपण स्वामी सेवा करतो. त्यांच्या सानिध्यात आपलं आयुष्य जावं. स्वामी सेवा आपल्याकडून खूप जास्तीत जास्त व्हावी अशी आपली सर्वांची इच्छा असते. जर आपल्याला आयुष्यात छोटे मोठे संकट, सुख दुःख, अडीअडचणी तर आपल्याला आल्यास तर स्वामी आपल्यासोबत आहेत. हा मोठा खूप आधार असतो. ही मोठी खूप ताकद आहे. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा स्वामी कोणत्या न कोणत्या रूपात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. स्वामी समर्थ महाराजांची लीला अथांग आहे. तर रोज तुम्ही 11 वेळेस तारक मंत्राचेही पठण करू शकता. तारक मंत्राचे अनुभव खूप छान छान येतात व खूप महिलांना आलेलेही आहेत. या मंत्राचे पठण झाल्यावर ते तीर्थ तुम्ही सर्वांनी घ्यावं. ही सेवा कधी पण आपण करू शकतो. स्वामी चरित्र पारायण हे हळू व स्पष्ट आवाजात वाचावे. स्वामी सारामृतामधील प्रत्येक अध्याय काही ना काही शिकवून जातो. ओळीवर बोट ठेवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही रोज एकच पारायण करा, म्हणजेच 1 ते 21 अध्याय. कुणी काय करतं, दिवसातून 3 पारायण करतं, पण हे वाचायला खूप गडबड होते. आपण व्यवस्थित वाचन करत नाही, म्हणून रोज एकच पारायण करा, पण व्यवस्थित करा. तेही नाही शक्य झाले तर रोज 7 असे 3 दिवस 21 अध्याय पूर्ण होतात आणि 3 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. आधी स्वामी स्तवन वाचायचे, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करा आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची आहे. ज्यांना वाचता येत नाही किंवा काही कारणास्तव पारायण जमणार नाही त्यांनी रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ सा जप करा. जास्तीत जास्त फक्त 20 मिनिटे करा. 11 माळी 20 मिनिटात पूर्ण होतात. 20 मिनिटे जप ही जर शक्य नसेल तर 11 वेळा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्राचा खूप अनुभव येतो. कोणतीही सेवा करा, केव्हाही करा, फक्त भक्तीने आणि श्रद्धेने करा. स्वामी तुमची सेवा नक्कीच स्वीकारतील. ज्याप्रमाणे आपण पैशाचे बँकेत बॅलेन्स जमा करतो आणि ते बॅलेन्स आपल्याला अडचणीत उपयोगी पडते, त्याचप्रमाणे या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामी सेवेचे, गुरूंच्या सेवेचे बॅलेन्स वाढूया. म्हणजे आपल्याला अडचणीत स्वामी नक्कीच मदत करतील. जेव्हा जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. आपल्या आजूबाजूला आपल्या मैत्रिणींना किंवा शेजारी असलेल्या ताईंना स्वामी सेवेचे महत्त्व सांगा आणि त्यांना या स्वामी सेवेत आणा. थोडक्यात काय तर एक सेवेकरी जोडा. एक सेवेकरी जोडल्याचं पुण्य तुम्हालाही खूप मिळेल.
तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही स्वामींची सेवा होईल आणि सेवेकरी जोडल्याचं पुण्य तुम्हालाही खूप मिळेल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.